बायकांच्या गप्पा म्हणजे काय गंमत गंमत असतात तुम्हाला सांगते. खळखळून हसावं. बायकांना का हार्ट अटॅक येत नाही याचं कारण आहे. बायका अशा खळखळून हसतात, मस्त एन्जॉय करतात. अहो काय चाललंय आसपास ह्याची सगळी माहिती बायकांना असते. कोण उभा आहे कोपऱ्यावरती, कुणाबरोबर कोण बोलतंय हे सगळं लक्ष असतंय बायकांचं आमच्या. आणि आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही एकमेकींना सांगतो बरं का, ते ना असं असो, ती ना त्याच्याबरोबर जाताना बघितली, त्या दोघांच्यात आज भांडण झालं, चांगला आवाज येत होता. तुम्हाला सांगते खरंच बायकांना अटॅक येऊ शकत नाही, कारण बायका हसून एन्जॉय करतात सगळं. एकतर दुसऱ्याच्या चुगल्या चहाड्या करण्यामध्ये बायकांना एवढा इंटरेस्ट असतो. म्हणून सांगू, आपण म्हणतो बुद्धिवादी लोक, आपण म्हणतो छे आम्ही नाही अशा गप्पा मारत, तुम्हाला येतच नाहीत मारता म्हणून तुम्ही मारत नाही हो गप्पा. अशा गप्पा मारता येण्यासाठी की नाही खरोखर बायकांच्यात राहून ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. बायका काही काही जणी म्हणतात छे आम्ही साड्यांच्या दागिन्यांच्या अशा चुगल्या बिगल्या आम्ही काय करत नाही, असल्या आम्ही फालतू गप्पा मारत नाही. पण मी तुम्हाला आता सांगू का, ज्यांना तुम्ही फालतू गप्पा मारता म्हणता ना, त्या तुमची तब्येत चांगली ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे, तो फार उपयुक्त आहे. मग तुम्ही म्हणाल तुम्ही काय सांगताय, दुसऱ्याची चुगली करायची, चहाड्या करायच्या. बिशी बिशी असली ना की आपण करतो का नाही, चहाड्या चुगल्या करायच्या. मग त्यातल्या त्यात आपला बुद्धिवादी एक मन असतो, ते सांगतो चहाड्या करू नयेत, निंदा करू नये. निंदा केली तर ते पाप कर्म म्हणून लिहिलं जाईल वरती, ते पुढच्या जन्मासाठी. ह्या जन्मात तर आपण आनंदी राहूया, हसून घेऊया, तब्येत छान ठेवूया. अहो जर का तुम्ही ना म्हणजे कसं होतं माहिती का, आपण निंदा वाईट पद्धतीची करू नका, म्हणजे त्यानं दुसऱ्याची नुकसान होईल असं निंदा करू नये. पण एखादीशी चेष्टा करणे, खेचणे जरासं मज्जा म्हणून, किंवा जी कोण आली नसेल म्हणजे असं कुचकरपणाने काही करू नका की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं नुकसान होईल, मानसिक शारीरिक वगैरे वगैरे. तसलं काही करू नका, ते चांगलं नाही. पण असं जनरल चहाड्या चुगल्या एन्जॉय करायला काही हरकत नाही. काय होतं माहिती का त्याच्यामुळे, तुम्ही एकतर फ्रेश, त्यानिमित्ताने तुम्हाला मैत्रिणी होतात. कारण जर का तुम्हाला मैत्रिणी नसल्या तर तुम्ही ह्या गप्पा करणार कशा, आणि मैत्रिणींच्यात काय तुम्ही जास्त बौद्धिक बोलणार आहे हो. मैत्रिणी त्याच्यासाठी नसतातच. मैत्रिणी हसणे, एन्जॉय करणे, मनातलं बोलणे, जगभरच्या गप्पा ऐकणे. आपण म्हणत असतो की नाही काय, रेडिओ किंवा न्यूज, असं एकमेकीला सगळं माहीत असतं. माहिती आहे बायकांना, पुरुषांना काही माहीत नसतं. ना नातेवाईकांच्यातलं माहीत असते, ना घरातलं माहीत असते, ना आजूबाजूचं माहीत नसते. बायकांना A to Z सगळ्याच्या बातम्या असतात दुसऱ्यांच्या घरातल्या. स्वतःच्या घरातल्या कमी, दुसऱ्यांच्या घरातले जास्त असतात. आणि चांगल्या बातम्या कोणी कुणाला सांगत नाही. वाईट बातम्या ज्याच्यातून काहीतरी आपल्याला आनंद मिळेल. मग आनंद काय आपल्याला छान बोलूनच मिळतो असं काही नाहीये. दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला अजिबात आनंद होत नाही. जो दाखवतो आपण खोटा आनंद दाखवतो. खरा आनंद कधी होतो, दुसऱ्या लोकांना त्रास झाला बघून आनंद होतो, है की नाही. दुसरे समोरचे कोण फसले, दुसरे आनंद होतो. दुसऱ्याच्या घरात भांडणं झाली, आनंद होतो. अहो सासू सुना चांगल्या नांदल्या तर शेजारी पाजारी काय एंटरटेनमेंटच नाही म्हणतात. या गल्लीत एंटरटेनमेंटच नाही. तेच जर का कोण भांडल्या की कसं फ्रेश, त्या दिवशी सगळ्या गल्लीतल्या बायका फ्रेश, त्या सासू सुना सुद्धा फ्रेश, मन मोकळं. नवरा बायकोच्यात भांडण झाली, आसपास ऐकायला जातं. कारण भांडताना माणूस जोर जोरातच भांडतो हो, कुठं हळू आवाजात भांडतो, तेव्हा भानच नसतंय शेजारी ऐकू जाईल वगैरे वगैरे. एवढं वाईट वाईट भांडतात, त्यामुळे ते सगळं शेजार. त्यामुळे काय होतं तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. आमच्या घरासमोर एक माणूस होता, तो असंच भांडायचा हो.
आणि तो काय फोनवर भांडायचा कुणास ठाऊक. आणि ते भांडलेलं कळायचं नाही, दुसऱ्या भाषेत बोलायचा. तर त्यामुळे आम्हाला असा प्रश्न पडायचा, ऐकून काही कळायचं नाही. काहीतरी भांडतोय हे तर कळायचं, पण शब्द कळायचे नाहीत. मग एन्जॉय नाही व्हायचा, मजा नाही यायची. तर आपल्याला समजलं का नाही, मग भारी वाटतं. मग आपण सगळं सोडून कान देऊन ऐकतो काय चाललंय, विषय काय आहे. कारण तो विषय कळला तर आपण चार लोकांशी बोलणार, विषय चर्चा करणार, चघळणार, गप्पा मारणार, त्याच्यावरती सोल्युशन देणार. कोणी कसं वागायला पाहिजे हे मोठे मोठे सल्ले देणार. आपलं कोणी ऐकणार नाही आहे ते. आणि आपण त्या ठिकाणी जाऊन देतच नाही, आपल्या आपल्यातच. त्यांनी असं वागायला पाहिजे, त्यांनी असं वागायला पाहिजे, तिनं असं नको वागायला पाहिजे होतं, तिनं असं नको वागायला पाहिजे होतं, हिचं चुकलं, तिचं चुकलं. हे आपण मैत्रिणींच्या मध्ये दणकून गप्पा मारतो. आपल्याला विषय मिळतो गप्पांना, आपण बोल 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 बोलतो, आपलं मन मोकळं होतं, आपण आपलं घरातलं सगळं विसरून जातो. त्यामुळे चुगल्या करणे, चहाड्या करणे, ह्याच्यात हास्य विनोद होतो, भरपूर बोललं जातं, मन मोकळं होतं. त्यामुळे मन आनंदी राहतं. दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला मानवी स्वभावच आहे तो, काय करणार त्याला. वाईट फार झालं तर मग नाही आपण हसत कधीही. पण त्यातल्या त्यात म्हणजे समजा कुणाच्या घरात आजाराने कोण गेलो, अचानक गेलं, कधीही कोण त्याच्याविषयी वाईट बोलणार नाही. पण काहीतरी असंच झालं, चूक झाली किंवा म्हणजे असं बरेच विषय आहेत. उगाच डिटेल सांगायला गेलं तर कुठंतरी आसपास वाटायचं आम्ही त्यांच्याविषयीच बोलतो. त्यामुळे काही सांगत नाही, बोलत नाही. पण हे मात्र नक्की, चुगल्या कराव्यात की नाही, चहाड्या कराव्यात की नाही, मैत्रिणींशी गप्पा मारून हे असले उद्योग करावे की नाही. निंदाबिंदा हो, बसल्या बसल्या काहीतरी डोळे घालून बसायचं समोर. सगळीकडे CCTV सारखं बायका बसतात हो गप्पा मारायला. बायका म्हणजे CCTVच अख्ख्या कॉलनीचा. तर तसं करावं का नाही, करावं. त्यानं एकतर माहिती भरपूर मिळते, जनरल नॉलेज वाढतं, स्वतःलाही भरपूर असं मस्त वाटतं, एन्जॉय वाटतं, घरातलं आपलं दुःख जातं. बायकांना त्यामुळे डिप्रेशन काही येत नाही, अँझायटी होत नाही. त्यामुळे बाहेर जावे, गप्पा मारावे, मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये बसावे, चेष्टामस्करी करावी, निंदा नालस्ती करू नका. पण चहाड्या चुगल्या करायला काही हरकत नाही, त्या तब्येतीसाठी चांगल्याच असतात. तुमची तब्येतही छान राहते आणि तुम्ही हसता, बिनधास्त मस्त हसता हो. नाहीतर आजकाल हसणं राहिलंय कुठं. घरात काय आपण असं खळखळून हसतो होय, नाही ना. तर मग आपण मस्त हसतो, काय टाळ्या देऊन देऊन हसतो. मग हे सगळं आपण केलं पाहिजे. आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं, आपल्या मैत्रिणीच्या तब्येतीसाठी चांगलं असतं, आपल्या ग्रुपसाठी चांगलं असतं. आणि जेवढं एखादी व्यक्ती भरभरून बोलेल तिला फार डिमांड असतो. त्यामुळं असं बोलता आलं पाहिजे. सगळ्यांना येत नाही हो बोलायला, चेष्टामस्करी करायला, चहाड्या करायला, एखादीच्याबद्दल बोलायला जमत नाही सगळ्यांना. ते जमलं पाहिजे थोडंसं. तर अर्थात त्याला सुद्धा बुद्धी लागते चांगल्या पद्धतीने चहाड्या आणि चुगल्या करायला. तर ती सुद्धा एक आर्ट आहे बरं का. तर त्याच्यामुळे तब्येत छान राहते, आजार होत नाहीत, डिप्रेशन येत नाही. आपल्या पूर्ण मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये कुणाला डिप्रेशन येत नाही. आणि काय कुणाच्या घरामध्ये दुःख असलं तर विसरून जाते. तो क्षण एवढा हॅपी असतो ना आपला. आणि मग घरी गेल्यावरती वातावरण आपलं स्वतःचं बदललेलं असतंय. मनातलं सगळं म्हणजे आपल्या मनच सगळं चेंज झालेलं असते. आपण जे घरातनं काही प्रॉब्लेम्स घेऊन गेलेलो असतो बाहेर, ते आपण सगळे फेकून आलेलो असतो आणि काहीतरी दुसऱ्याचेच प्रॉब्लेम्स डोक्यात घालून घेऊन आलेलो असतो आपण. आणि त्यावरती आपण चर्चा करत असतो, त्यावर आपण बोलत असतो. घरात सुद्धा आल्यावरती त्यात कुणालाही इंटरेस्ट नसतो, घरातल्या नवऱ्याला नसतो, मुलांना नसतो. मुलं उगाचच कानात मग घालतात काहीतरी आणि हिंडतात इकडं तिकडं, आपलं काय ऐकत नाहीत. नवरा शून्य किंमत देतो आपल्या बोलण्याला, गप्पा मारायला. तरीसुद्धा जणू काही हे माहितीपत्रक सगळ्यांना कळलेच पाहिजे असे समजून आपण सगळ्यांना सांगतो. त्यामुळे आपणही पुन्हा पुन्हा खळखळून बोलतो, जे आजकाल बोलणं कमी झालेलं आहे. मग तुम्ही म्हणा फक्त चांगलंच बोलावं, हेच करावं, तेच करावं. हे बघा, हे सगळं म्हणणं बरोबर आहे, पण ते शक्य नाही हो. तुम्हाला सांगितलं योगा करा, मेडिटेशन करा,
तर तुम्ही काय करणार? थोडा वेळ करणार. पण हे जर का तुम्ही असं हसत खेळत हे करत राहिलात तर हा एक योगाच आहे ना. हसणे हा योगा आहे ना. मस्त राहणे, एन्जॉय. आपल्या घरातले सगळे सुखदुःख विसरून जातात, प्रॉब्लेम्स विसरून जातात. काय आपल्याला त्याचं वाटतच नाही, कारण आपण दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये आणि प्रॉब्लेम्समध्ये आपलं डोकं घातलेलं असतं. त्यामुळे आपणही घरात फार किरकिर करत नाही. बडबड जास्त करतो आपण नक्कीच, कारण हे सगळं बाहेरचं आपल्याला घरात सांगायचं असतं, सगळ्यांना सांगायचं असतं. त्यामुळे तर तुम्हाला जर का स्वस्थ आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर मैत्रिणी पाहिजेत, चुगल्या करता आल्या पाहिजेत, साड्या करता आल्या पाहिजेत. म्हणजे तुमचं मन आनंदी होतं की नाही, मला खरं सांगा.